सतत स्वतः हसत राहिली, मला हसत ठेवले, अशी माझी बायको म्हणजे रुही 3 महिन्यापूर्वी गेली. माझं झाज बुडालं होतं, थोडा हल्लो. मराठीतील विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी प्रिया बेर्डे यांना तर सर्वच ओळखतात, पण खूप कमी लोकांना माहिती असेल की लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्यात प्रिया यांच्याही आधी एक स्त्री होती, जिच्यासोबत त्यांचा प्रेमविवाह झाला होता, आणि त्या होत्या अभिनेत्री रुही बेर्डे. होय, लक्ष्मीकांत यांच्या पहिल्या पत्नी रुही ह्याही अभिनेत्रीच होत्या, आणि विशेष म्हणजे लक्ष्मीकांत यांच्या स्ट्रगलिंगच्या काळात त्या एक मोठ्या स्टार होत्या. मराठीच नाही तर हिंदी सिनेमात सुद्धा त्यांचं चांगलंच नाव होतं. लक्ष्मीकांत एका इंटरव्ह्यूमध्ये बोलत असताना म्हणतात, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, मला कुठे काम मिळत नव्हतं, सिनेमात माझं कुठे नाव नव्हतं, तेव्हा तिच्याकडे जेव्हा लोक इंटरव्ह्यू घ्यायला यायचे त्यांना ती माझ्याबद्दल सांगायची की हा उद्याचा स्टार होणार आहे. ही गोष्ट तिची होती की 15 वर्षावर मी कोणच नव्हतो, त्यावेळेला तिच्याकडे मुलाखत घ्यायला लोक यायचे, तर ती सांगायची की जरा ह्याची पण घ्या, हा पण मुलगा उद्याचा स्टार आहे. मग ती एवढं मात्र नक्की होतं की माझ्यातले उद्याचे गुण तिलाच फक्त माहित होते. आपण जर बघितलं तर रुही बेर्डे यांच्या निधनाची वेगवेगळी कारणं आपल्याला इंटरनेटवर पाहायला मिळतील, पण त्याचं खरं कारण असं आहे, रुही ह्या एकदा आपल्या गाडीतून प्रवास करत होत्या, तेव्हा त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरू झाला आणि गाडीत असलेल्या ड्रायव्हरने त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयातील त्यांचा संघर्ष जास्त काळ टिकू शकला नाही आणि काही दिवसांच्या उपचारानंतरच 5 एप्रिल 1998 रोजी त्यांचं निधन झालं. रुही यांचं खरं नाव पद्मा असं होतं, मात्र त्यांनी सिनेमात आल्यानंतर पडद्यावर त्यांचं रुही असं नाव लावायला सुरुवात केली. रुही आणि लक्ष्मीकांत यांची वेडी माणसं या नाटकातून पहिल्यांदा भेट झाली, पण त्या नाटकाच्या आधीच रुही यांना त्यांच्या आधीच्या डार्लिंग डार्लिंग या नाटकातून चांगलीच ओळख मिळाली होती आणि यातूनच त्यांना सिनेमातील कामही मिळत होती. मात्र इथे लक्ष्मीकांत हे तेव्हा स्ट्रगलच करत होते. पुढे जेव्हा ते पुन्हा कशात काय लफड्यात पाय या नाटकादरम्यान भेटले, तेव्हापासून त्यांच्यातील मैत्री अजूनच वाढत गेली आणि नंतर 1983 साली त्यांनी लग्न करायचं ठरवलं. असं सांगितलं जातंय की लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी लक्ष्मीकांत यांच्या पहिल्या धूमधडाका या सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं होतं आणि त्यानंतर तिथून त्यांना बरीच कामं मिळू लागली. मात्र रुही आणि लक्ष्मीकांत यांची साथ पुढील 15 वर्षच टिकू शकली आणि 1989 साली रुही यांनी जगाचा निरोप घेतला.